तर आज आपण बघणार आहोत मोरपंख पेंडंट कसं तयार करायचं। त्यासाठी सर्वात प्रथम 5 mm एक बीट टाकून घ्यायचा। त्यात छोटी कॅप घेतोय आपण। नंतर ग्रीन क्रिस्टल पेंडंटचा कलर हा ग्रीन शेडमध्ये आहे, त्यामुळे आपण इथे ग्रीन क्रिस्टल वापरतोय। परत हे पेंडंट घालून घ्यायचं आहे। नंतर त्यात एक व्हाईट रिंग घालायची। नंतर त्यात गोल्डन कलरचा एक बीट टाकून घ्यायचा आहे। नंतर परत आपल्याला इथे व्हाईट रिंग घालून घ्यायची आहे। सेम आपण जी प्रोसेस एका पेंडंटला रिपीट केली आहे, सेम तीच प्रोसेस करून घ्यायची आहे। छोटी कॅप यूज करतो इथे आपण। जेव्हा आपण मधात क्रिस्टल टाकतोय तेव्हा आपल्याला हे म्हणजे क्रिस्टल पॅक करत जायचं आहे। परत पेंडंट घालून घेतलंय। हे बघा, जसं आपला इथे 5 mm बीट शेवटी आहे, तसंच बीट घालून घेतल्यानंतर इथे आपल्याला प्रॉपर टाईट करून हा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। हे बघा, इथे कट करून घेतला आहे। त्यानंतर प्लायनो स्पायरच्या मदतीने प्रॉपर टाईट होईल असं पेंडंट तयार करून घ्यायचं आहे। हे बघा आपलं मोरपंख पेंडंट तयार झाला आहे। अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा।